ज्याला मॉक पोल म्हणतो आपण, ठिकठिकाणी होतं असं. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असं एक ट्विट केलंय अंजली दमानिया यांनी. विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचा या देशामधलाच विरोधी पक्ष संपवण्याचा कट आहे. बघा महाराष्ट्रात जे सुरू आहे आणि एकनाथ शिंदे यांचे जे रुसवे फुगवेही चाललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध, त्यामागे मला सारखी शंका आहे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करते. दिल्लीतली एखादी महाशक्ती ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे, ती महाशक्ती त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाहीत. हिम्मत नाही आहे कोणाची. सध्याच्या दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारे रुसवे फुगवे करण्याची कोणाची हिम्मत आहे का? या क्षणी नाही. जे लोक 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ईडी सीबीआय दिल्लीचं गृहमंत्रालयाला घाबरून ज्यांनी शिवसेना फोडली आणि पळून गेले, त्यांना 3 वर्षामध्ये असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवत आहेत, रुसवे फुगवे करतायत, रुसून बसतायत. दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रामधला हा खेळ करत आहे आणि हा भाजप अंतर्गत खेळ आहे. शपथविधीला जर तुम्हाला निमंत्रण दिलं गेलं, उद्धव ठाकरेंना निमंत्रण जर आलं शपथविधीचं, तर ते जातील का? अहो आमंत्रण येऊ द्या. तुम्ही कसले प्रश्न विचारताय? दिल्लीत प्रथा आणि परंपरा आहेत अशी आमंत्रणं पाठवायची. प्रत्येक आमदाराला, राज्यातला प्रत्येक खासदाराला सामान्य प्रशासन विभागाकडून आमंत्रण येतं. माननीय उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, सगळ्यांना आमंत्रण येतं ना. म्हणजे जे महाराष्ट्र मुंबईमध्ये ज्या परदेशी वकालती आहेत त्यांनाही आमंत्रण जातं. आमंत्रण जातं ना. स्वातंत्र्य दिनाचं जातं, महाराष्ट्र दिनाचं जातं, शपथविधी सोहळ्याचं जातं, राजभवनातल्या सोहळ्याचं जातं. तो एक प्रोटोकॉल आहे, राजशिष्टाचार आहे. सर